हॅलो, नमस्ते मित्रांनो. रेड्डीज अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च मनापासून हार्दिक स्वागत आहे. आज आपण क्षेत्रफळ, एरिया, मराठीमध्ये महत्त्व मापन हा एक सेपरेट चॅप्टर आहे गणितामध्ये. महत्त्व मापन असं त्याला मराठीमध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला मेन्सुरेशन असं म्हणतात. त्याचे दोन पार्ट्स आहेत, एक क्षेत्रफळ आणि दुसरं घनफळ, ज्याला एरिया आणि दुसरं व्हॉल्यूम असं म्हणतात. ॲक्च्युली हा जो लेसन आहे तो थोडा मोठा आहे, पण ते आपण जरा पार्ट्समध्ये करून तुम्हाला इझी समजेल अशा पद्धतीने मी तुमच्यापुढे पुटअप करण्याचा मी प्रयत्न करत आहे. नीट लक्षपूर्वक पहा. हा जो व्हिडिओ आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक जर तुम्ही पाहिलात तर हा लेसन अतिशय इझी आहे, ते तुम्हाला नंतर समजेल. आणि ह्याच्यावरचे जे काही गणित असतात, सम्स असतात, ते सम्स तुम्हाला अतिशय व्यवस्थित म्हणजे इझी पद्धतीने सोडवता येतील तुम्हाला. परीक्षेत ह्याच्यावरचे डेफिनेटली म्हणजे नेहमीच प्रश्न हे विचारलेले आहेत आणि विचारतात. तर ते सोडवण्यासाठी तुम्हाला हा लेसन किंवा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला लक्षपूर्वक पाहावं लागेल. ठीक आहे. या एरिया, क्षेत्रफळ. आता पहिल्यांदा क्षेत्रफळ म्हणजे काय हे समजावून घ्या. एरिया म्हणजे काय ते समजावून घ्या. एरिया म्हणजे किंवा क्षेत्रफळ म्हणजे समपातळीवर पदार्थाने व्यापलेली जागा. समपातळीवर पदार्थाने व्यापलेली जागा म्हणजेच क्षेत्रफळ. आता कदाचित तुमच्या डोक्यात प्रश्न पडला असेल की तुम्ही सर्वजण टेक्निकलचे स्टुडंट्स आहात आणि ह्या टेक्निकलच्या स्टुडंट्सना हे क्षेत्रफळ, घनफळ अशा प्रकारचे काय गरज आहे पुढे. पण मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा लेसन आहे हा जो चॅप्टर आहे. क्षेत्रफळ असो किंवा ह्याच्या पुढचा जो पार्ट आहे घनफळ असो, हे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कसं ते मी सांगतो तुम्हाला. आता आपल्याकडे टेक्निकल ट्रेड्स आहेत, सर्वच्या सर्व इंजिनिअरिंग ट्रेड्स आहेत मॅक्सिमम. एक उदाहरणासाठी मी घेतो, कार्पेंटर हा ट्रेड आहे, मेसन हा ट्रेड आहे. कार्पेंटर ह्या ट्रेडमध्ये फर्निचरचं सर्व कामं हे केले जातात. त्यामध्ये स्टूल्स आले, टेबल्स आले, बोर्ड्स आले, फर्निचरचं कपाट आले, बेड आलं, सर्वच. तर त्यासाठी जे काही प्लायवूड्स असतील किंवा जे काही लाकडं असतात ते आपल्याला मोजून घ्यावे लागतात. बरोबर आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण जर एखाद्या कार्पेंटर सांगितलं की मला एक बेड पाहिजे, तर तो काय म्हणेल, पहिल्यांदा आपल्याला प्रश्न विचारतो, तुम्हाला कोणत्या साईजमध्ये बेड पाहिजे. मग आपण त्याला सांगावं लागतं की मला 4 फूट बाय 6 फूटचं बेड पाहिजे, किंवा 5 फूट बाय 6 फूटचा बेड पाहिजे, किंवा 6 फूट बाय 7 फूटचा बेड पाहिजे. हे जे सांगतोय आपण म्हणजे हे काय, त्याला एक्झाम्पलसाठी आपण घेऊया 5 फूट बाय 6 फूट बेड आपण त्याला बनवायला जर सांगितलं तर 5 फूट कसं असतं. आता बेडचं हा लेसन नेमकं कशासाठी शिकायचं ते समजावून घ्या. ह्यासाठी आपला थोडा वेळ गेला तरी चालेल. नंतरचा पार्ट हा अतिशय इझी आहे. नंतरच्या पार्टमध्ये फक्त त्याचे फॉर्म्युलेज आहेत आणि ते कशा पद्धतीने गणिते सोडवतात हेच आहे, दुसरं काही नाही. आता बेडचं जर आपण उदाहरण घेतलं, हे 5 फूट आणि हे एक्झाम्पलसाठी आपण 7 फूट घेऊया. आपण 5 फूट बाय 7 फूटचा बेड तयार करायचा आहे. आता त्यासाठी प्लायवूड्स असतील, प्लायवूड्स किती लागणार आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला हे क्षेत्रफळ माहिती असणं गरजेचं आहे. ह्याचा आकार कसा आहे पहा.
आयताकार आहे, रेक्टँग्युलर शेपमध्ये हे बेड बनवतो आहे आपण. एखाद्याला वाटलं मला रेक्टँग्युलर नको, मला बेड आहे सर्क्युलर शेपमध्ये पाहिजे, बनवा सर्क्युलर शेपमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. जसे डायनिंग टेबल्स असतात सर्कल शेपमध्ये असतात. एखाद्याला वाटलं मला हे बरोबर चौरस आकारात पाहिजे, बरोबर चौरस, ह्याला स्क्वेअर शेपमध्ये म्हणतो आपण, बनवा स्क्वेअर शेपमध्ये बनवा. एखाद्याला वाटलं मला काहीच नको, मला हे ट्रायंग्युलर शेपमध्ये पाहिजे, पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कार्पेंटर काम हे करू शकता, म्हणजे सुतार काम हे करू शकताय. बेड असतील, टेबल्स असतील किंवा स्टूल असतील. आता काही ठिकाणी स्टूल्स हे ट्रायंग्युलर शेपमध्ये असतात, वापरतात, काय त्यांना माहिती. ह्याच्यासाठी लागणार जे काही मटेरियल आहे, ह्याच्या शेपनुसार मटेरियल हे किती लागतं हे आपल्याला तो लगेच कॅल्क्युलेशन्स करून तुमच्या पुढे ठेवतो की एवढे ब्रास हे आपलं काम आहे आणि ह्या एवढ्या ब्रासला एवढे पैसे तुमचे द्यावे लागतील, तुम्हाला द्यावे लागतील. लगेच तो काढून सांगतो. तो शेपनुसार त्याचे क्षेत्रफळ किती होतं हे आपल्याला माहिती पाहिजे, बरोबर आहे का नाही. ह्या ठिकाणी उपयोगात आलं. आता मला सांगा, एखादी जागा आपल्याला खरेदी करायची आहे, एखादी जागा खरेदी करायची आहे. एका ठिकाणी आपण गेलो आणि तो म्हणतोय की माझ्याकडे जागा आहे, घेऊन टाका, आम्ही प्लॉटिंग पाडलेलं आहेत. 1 गुंठाला तो जर म्हणाला 10 लाख रुपये, ठीक आहे. त्याचे साईजेस शक्यतो कशा असतात, 25 फूट बाय 40 फूट, 25 फूट बाय 40 फूट हे असे साईजेस असतात. आता हे 25 फूट बाय 40 फूट म्हणजे गुणाकार किती आला ह्याचं, 1000 स्क्वेअर फीट. ह्या 1000 स्क्वेअर फीटला तुम्ही किती पैसे देणार आहात, 10 लाख रुपये देणार आहात. म्हणजे एका चौरस फुटाला तुम्ही काहीतरी पैसे देणार आहेत की नाही. 1 2 3 4 आणि हे 5, 1 2 3 4 5 हे 10 लाख रुपये झाले. किती एरियाला देणार आहात तुम्ही, 1000, त्याला भागिले 1000 करा. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, म्हणजे ह्या जमिनीच्या एका स्क्वेअर फीटचं म्हणजे किती, एका स्क्वेअर फीटला तुम्ही किती पैसे देणार आहात, मोजणार आहात, 1000 रुपये मोजणार आहात. 1 चौरस फूटला 1000 रुपये तुम्ही मोजणार आहात. मग हे जे रेट्स आपल्याकडे असतील तर मुंबईसारख्या ठिकाणी किती रेट असेल विचार करा. 1 चौरस फूटला कदाचित 10,000 रुपये असेल. किंवा अजून मुंबईच्या अतिशय मोस्ट वॉन्टेड ठिकाणी म्हणजे अगदी हाय काय म्हणतात त्याला फेमस अशा ठिकाणी जर तुम्ही घ्यायला गेलात तिथे एका स्क्वेअर फीटला कदाचित 1 लाख रुपये असेल. आता मला सांगा, एका स्क्वेअर फीटला 1 लाख रुपये जर तुम्ही देणार असाल तर तिथे प्रत्येक छोट्यातला छोटा तुकडा देखील त्यासाठी तुम्ही पैसे मोजणार आहात. 1 स्क्वेअर सेंटीमीटरला देखील तुम्ही खूप मोठी अमाऊंट तुम्ही मोजणार आहात. आणि हा जर जागा देणारा जर तुम्हाला म्हणाला की हे 25 बाय 40 फूट आहे आणि त्याला जर ठराविक आकार नसेल, फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी हा रेक्टँग्युलर शेप आहे, स्क्वेअर शेप आहे, ह्याचे क्षेत्रफळ आपल्याला काढता येतात, ह्याचे पण क्षेत्रफळ काढता येतं, ह्या शेपमध्ये असेल तरी काढता येतं. आता एखादा हेक्झागोनल शेपमध्ये असेल उदाहरणार्थ,
ओके, ह्या हेक्झागोनल शेपमध्ये जर जागा असेल उदाहरणासाठी, तर त्याचंही क्षेत्रफळ आपल्याला माहिती पाहिजे. किंवा बऱ्याच वेळा शेत जमीन आपल्याला विकत घ्यावी लागते. शेत हे असे कोणत्याही ठराविक फिक्स्ड अशा आकारात असतात का? नसतात. शेत हे कसंही असतं. आणि मग आपल्याला सांगण्यात येतं की हे 3.5 एकर आहेत, किंवा कधी कधी अगदी ॲक्युरेटपणे सांगायचा प्रयत्न करत असतात की हे 3 एकर आणि 4 गुंठे आहेत. ह्याचा आकारच आपल्याला माहिती नाही, मग ह्याचं क्षेत्रफळ कसं काढलेलं असणार आहे? आज आपण वाचतो की राजस्थानचं एवढं हेक्टर, एवढं म्हणजे किलोमीटर, स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे. महाराष्ट्राचं एवढं स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे. महाराष्ट्राचा आकार अगदी कसंही आहे त्याचं. ओके, मग हे अशा प्रकारचे असतील तर त्याचं क्षेत्रफळ एवढं ॲक्युरेट कसं काय सांगितलेलं असेल, तर ते आपल्याला माहिती पाहिजे. ओके, घर बांधकाम करताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. पेंटिंग करायचं आहे, प्रत्येक भिंतीचं क्षेत्रफळ हे मोजलं जातं. जर तुम्ही म्हणालात की छताला वेगळं कलर पाहिजे, काय ऑइल पेंट पाहिजे, मग त्याचे दर वेगळे. खाली फ्लोरिंग असतं, फ्लोरिंग करतानाही जे टाईल्स असतात, तुम्ही जेवढं स्टँडर्ड प्रकारचे टाईल्स वापरतात त्यानुसार तुमचे रेट्स पण जास्त असतात, कारण त्याची मजुरीही जास्त होते. जर तू म्हणाला की तुमचं हॉल हे 13x10 आहे, तर 13 फूट बाय 10 फूट समजा ह्या प्रकारे आहे. उदाहरणासाठी हे 13 फूट आहे आणि हे 10 फूट आहे. मग एरिया किती झालं? 13 गुणिले 10, 130 स्क्वेअर फीट झालं. म्हणजेच की त्याला 1.3 ब्रास आलं. 1.3 ब्रास आलं. मग एका ब्रासला जर तो तुमच्याकडून 50,000 रुपये जर मागत असतील, तर तिथे तुम्हाला किती देणार आहात? 13×5 म्हणजे 65,000 रुपये तुम्हाला तिथे मोजावं लागतील. एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगितलं. हे अशा प्रकारे ह्या लेसनचा उपयोग आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये प्रत्येक ठिकाणी होतं. आता प्लंबिंगचं काम करायचं. प्लंबिंग हा काय करतोय? रनिंग फुटामध्ये काम करतोय. वायरमन, त्याची वायर किती असते? 30 मीटर असते, 90 मीटर असते, 100 मीटर असते. मग ते वायर किती खर्च केलं आहे त्याच्या रनिंग फुटावरनं हिशोब असतं. वर आपण बांधकाम करताना वरचं पॅराफिट वॉल असतं, त्याचं रनिंग फुटामध्ये त्याचा हिशोब केला जातो. बांधकाम असेल त्याचं ब्रासमध्ये हिशोब केला जातो. वरचं सेंटरिंगचं काम असेल, स्लॅबचं काम असेल, त्याचं ब्रासमध्ये हिशोब केला जातो. ओके, कॉर्पोरेशन असतं, रस्ते डांबरीकरणाचं काम असतं, ते ब्रासमध्ये मोजलं जातं. ओके, ह्या अशा प्रत्येक ठिकाणी एरिया हे अतिशय महत्त्वाचं आहे. पहा, लहानपणी आमच्या गावामध्ये एक कारपेंटर होता. बैलगाडीच्या जे चाक असायचे पूर्वीचे, हे हा प्रकार असायचे मोठे वर्तुळाकार. त्याच्या भोवती हे लाकडाचं असायचं पूर्ण हे. ओके, आणि ह्याच्या भोवती हे लाकडाचं जे चाक आहे ते लवकर झिजू नये ह्याच्यासाठी वर रिम बसवायचे. रिम ते लोखंडी पट्टी असायचं. लोखंडी पट्टी असते साधारण 4 ते 5 मिलीमीटर किंवा 6 मिलीमीटरचं पट्टी असते. ती पट्टी ह्या प्रकारे बरोबर वर्तुळाकारात आणून त्याच्यावरती ते फिट करायचे. आता पट्टी आपण बाजारातून आणताना वर्तुळाकारात नसतं, बरोबर आहे का नाही? पट्टी ही सरळ स्ट्रेट असते. मग तेवढं स्ट्रेट पट्टीतून बरोबर ह्या चाकावरती बसेल एवढंच ते कट करणे आणि त्याला बेंड करणे, हे काहीतरी कॅल्क्युलेशन असतात की नाही?
ही पट्टी ही जी असते ती आपण बाजारातून विकत घेताना 20 फुटाची पट्टी असते स्टँडर्ड त्याच्या मेजरमेंटनुसार. समजा इथं ह्या चाकाचा व्यास समजा 2 मीटर आहे, 2 मीटर व्यास आहे, डायमीटर आहे. तर त्याच्यावरती किती म्हणजे हे रिम बसवण्यासाठी किती मीटर लांबीची ही पट्टी घ्यावी लागेल, म्हणजेच काय करावं लागेल, ह्याचं जे परिघ किंवा परिमिती हे माहिती असणं गरजेचं आहे. तो कार्पेंटर म्हणायचा की हे जे जेवढं असतं त्याच्या तिप्पट तुम्ही घ्या, तिप्पटपेक्षा थोडं जास्त घ्या. अरे तिप्पटपेक्षा थोडं जास्त म्हणजे नेमकं कसं? मग आपल्याला माहिती पाहिजे की ह्याचं परिघ, ह्याचं सर्कम्फरन्स म्हणजेच काय असतं, पाय डी असतं आणि पायची किंमत असते 3.14 गुणिले 2 म्हणजे कितीला 6.28. 6.28 मीटर लांबीची पट्टी तुम्हाला बरोबर मोजून घ्यावी लागेल. आणि नंतर त्याला आपल्या लोहाराकडे जो आपला ब्लॅकस्मिथ असतो त्याच्याकडे घेऊन जाऊन ह्याला गरम करून हळूहळू हळूहळू त्याला बेंड करत 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 त्याला राऊंड सर्क्युलर शेपमध्ये आणावं लागतं. आणि जेव्हा 2 टोकं जेव्हा एकत्रित येतात त्याला पकडून तिथे वेल्डिंग हे करावं लागतं. हे अशा प्रकारे हे करतात. प्रत्येक ठिकाणी कॅल्क्युलेशन्स हे आलेच, प्रत्येक ठिकाणी. भले तो कार्पेंटर असेल, इलेक्ट्रिकलचा माणूस असेल, फरशे बसवणार असेल, प्लंबिंगचं काम करणार असेल, वर सेंटरिंगचं काम करणार असेल, बांधकाम करणार असेल, प्रत्येक ठिकाणी क्षेत्रफळ हे महत्त्वाचं आहे. लँड डिलिंग असेल म्हणजे जागा घ्यायचं आहे, शेत जमीन घ्यायचं आहे, विकायचं आहे, विकत घ्यायचं आहे, या प्रत्येक ट्रेडिंग्समध्ये क्षेत्रफळ हे अतिशय महत्त्वाचं पार्ट आहे. म्हणून हे आपलं दैनंदिन व्यवहार हे शिकण्यासाठी पुन्हा एकदा ह्या गोष्टींची गरज ही भासते. लक्षात आलं तुमच्या? आपण आतापर्यंत 10वीपर्यंत 12वीपर्यंत आपण हे लेसनकडे अगदी फक्त परीक्षेत पास होण्यापुरतंच आपण विचार करायचो. पण आता हे परीक्षेत पास होण्यासाठी तरी विचार तुम्हाला करावाच लागेल, परंतु त्याच्या पुढे 2 स्टेप पुढे जाऊन तुम्हाला विचार करावा लागेल. आणि हे तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवावं लागेल. कोणी तुम्हाला तिथे मदतीला येणार नाही. जर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर असाल, एखादं बिल्डिंग बांधलेलं आहात, त्याचे मेजरमेंट्स घेणार आहात, त्याच्या कॉस्टिंग काढणार आहात, त्याचं एस्टिमेशन काढणार आहात, तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही दुसऱ्या कोणाला हायर केलात, बोलावलात, एखाद्या इंजिनियरला बोलावलात, तर त्याचेही पैसे तुम्हाला सहन करावे लागतील. तो पुन्हा 2% 3% कमिशन घेतो आहे. समजा 10 लाखाचं बिल्डिंग असेल, त्याचं मेजरमेंट घेण्यासाठी तो 2% जर चार्ज आकारला, 10 लाखाचे 2% किती झाले? 20,000 रुपये. येतोय तो एक अर्ध्या पाऊण तासात सर्व कॅल्क्युलेशन्स करून 20,000 तुमच्याकडनं काढून घेऊन जाईल. हे परवडतं का चेक करा. म्हणून ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे. लक्षात आलं हे? आता आपण जाऊया आतमध्ये, लेसनमध्ये. एकदा हा लेसन का शिकायचा हे जर तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला समजलं की तुमचा इंटरेस्ट हा वाढतो. ओके. आता ह्यामध्ये जे जॉमेट्रिकल शेप्स आहेत, जे भौमितिक आकार आहेत, आपण लहानपणापासून शिकलो आहे. त्रिकोण आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे, बहुभुजाकृती आहे ज्याला पॉलिगॉन म्हणतो आपण, रेग्युलर पॉलिगॉन, आणि काही ठिकाणी अनियमित प्रतल की ज्याला विशिष्ट आकार हा नसतोच, कसाही आकार असतो. जसं आता मी तुम्हाला सांगितलं की शेत जमीन. अशा प्रकारच्या प्रत्येक प्रतलाचं, प्रत्येक प्लेन्सचं क्षेत्रफळ आणि त्याचं परिमिती किंवा त्याचं परिघ किंवा त्याचं पेरिमीटर किंवा सर्कम्फरन्स हे कसे काढतात आणि त्यांचे काय फॉर्म्युलेज आहेत हे आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. पहिल्यांदा ट्रायंगल, त्रिकोण हा एक फॅमिली घेऊया. त्रिकोण ह्याला म्हणतो आपण ट्रायंगल, ट्रायअँगल. ह्या त्रिकोणामध्ये ओके
ह्या सर्व गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगायची गरज नाही. त्रिकोण म्हणजे त्याला 3 बाजू असतात, तीन बाजू असतात आणि त्या 3 कोन असतात. त्यात तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज असते 180 अंश. हे सर्व आपण शिकलो. पुन्हा पुन्हा ते आपल्या डोक्यात पडलेलं आहे. माझ्या कानावरून हे गेलेलं आहेत, आपल्या डोक्यात आहेत. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 180 डिग्रीज. हे आपल्याला माहिती आहे. ह्याचे प्रकार माहिती आहेत. त्रिकोण म्हणजे 2 प्रकार असतात, 3 प्रकार. एक ॲक्यूट अँगल, दुसरा राईट अँगल आणि ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल, राईट अँगल्ड ट्रायंगल आणि ऑप्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल, असे 3 प्रकार असतात. त्या 3 प्रकारामध्ये बाकी सर्व त्रिकोण हे येतात. आता कोणकोणते? ॲक्यूट अँगल म्हणजे काय? ज्या त्रिकोणात तिन्ही कोन हे 90 अंशापेक्षा कमी असतात त्याला ॲक्यूट अँगल म्हणतात. त्याला लघु कोन त्रिकोण असं म्हणतात. ऑप्ट्यूस अँगल ट्रायंगल, ऑप्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल, ज्याला विशाल कोन त्रिकोण म्हणतात. 3 कोनांपैकी एक कोन हा 90 अंशापेक्षा मोठा असतो, त्याला विशाल कोन त्रिकोण असं म्हणतात किंवा ऑप्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल. आणि काटकोन त्रिकोण म्हणजे एक कोन हा 90 अंशाचा असतो, त्याला राईट अँगल्ड ट्रायंगल. आता आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. पहिलं राईट अँगल्ड ट्रायंगल, त्याला काटकोन त्रिकोण म्हणतात. काटकोन त्रिकोण त्याला राईट अँगल्ड ट्रायंगल. आता ह्या लेसनमध्ये आपल्याला 2 गोष्टी शिकायच्या आहेत. एक तर त्याचं क्षेत्रफळ कसं काढतात आणि त्याचं परिमिती किंवा त्याचं परिघ, ह्या 2 गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. काटकोन त्रिकोण ह्याचं क्षेत्रफळ इथं लिहितो मी, क्षेत्रफळ किंवा त्याला एरिया म्हणतात. 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. आता काटकोन त्रिकोण काढा तरी पहिल्यांदा. हे काटकोन त्रिकोण, ह्यांना नावे द्या ए, बी आणि सी. ह्यातला अँगल बी हा 90 अंशाचा आहे. आणि क्षेत्रफळाचं सूत्र काय सांगतोय? 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार. आता काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत? बी सी आणि ए बी. एच्या समोर ए, बीच्या समोर स्मॉल बी आणि सीच्या समोर स्मॉल सी. कॅपिटल लेटर्स हे अँगल्स दाखवतात, कोण दाखवतात, आणि स्मॉल लेटर्स हे त्यांच्या बाजू दाखवतात. ठीक आहे. आता पहा, काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आहेत? आता 1/2 काटकोन करणाऱ्या बाजू बी सी गुणिले ए बी, म्हणजेच 1/2 बी सी ए आणि सी. 1/2 एलाच काय म्हणतो आपण? पाया, गुणिले उंची. 1/2 पाया गुणिले उंची, 1/2 बेस इंटू हाईट. हे झालं क्षेत्रफळाचं सूत्र. पहा, लक्षात येते का तुम्हाला? आता डायरेक्ट जर तुम्हाला सांगितलं असतं काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 पाया गुणिले उंची, हे आपल्याला माहिती आहे, पण नेमकं कसं आलं हे ह्या प्रकारे. आता तुम्हाला हे काय आणि कसं आलं हे सर्व लक्षात ठेवायची गरज नाही. काटकोन त्रिकोण दिसला की त्याला 1/2 पाया गुणिले उंची किंवा 1/2 बेस इंटू हाईट ह्या सूत्राने त्याचं क्षेत्रफळ काढून मोकळा व्हा. ठीक आहे. आता ह्याचं परिमिती मी इथे लिहितो. मी त्याला पेरिमीटर म्हणतो आपण. पेरिमीटर म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. आता त्रिकोण आहे, त्याचे 3 बाजू असतात, तिन्ही बाजूंची बेरीज.
म्हणजेच काय, ए प्लस बी प्लस सी, ए प्लस बी प्लस सी, तिन्ही बाजूंची बेरीज. आता समजा ह्या ठिकाणी तुम्हाला ए आणि सी हे दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये, उदाहरणार्थ ए आणि सी दिलेलं आहे. तुम्हाला परिमिती विचारलं आहे, बी काढायचं, कसं काढणार आहे? ए माहिती आहे आणि सी माहिती आहे, बी माहीत नाही, पण तुम्हाला ह्याचं परिमिती काढायला सांगितलेलं आहे. कसे काढणार? पायथागोरसचा सिद्धांत माहिती आहे तुम्हाला, बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. पायथागोरसचं प्रमेय, अकॉर्डिंग टू द थिअरम ऑफ पायथागोरस, हायपोटेनस स्क्वेअर इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. ओके, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे त्याचं परिमिती आहे. ह्याच्यावरून जे मिसिंग साईड आहे ते मिसिंग साईड जे नाही ती बाजू काढायचं, कॅल्क्युलेट करायचं आणि ए प्लस बी प्लस सी ह्याच्यामध्ये ठेवून टाका. तुम्हाला परिमितीचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. समजलं हे काटकोन त्रिकोण. पुढचं दुसरं त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज इथंच लिहितो मी. आता हे वरचं हे पण पुसतो मी. आता त्रिकोण हे चालू आहे आपल्याला माहिती आहे. थोडं स्पेसचा ह्या ठिकाणी नीट उपयोग करून घ्या. समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज ह्या शब्दाचाच अर्थ आहे. सम म्हणजे समान, द्वि म्हणजे दोन, भुज म्हणजे बाजू. दोन समान बाजू असलेलं त्रिकोण समद्विभुज. त्याला आयसोसेलेस ट्रायंगल असं म्हणतात. हे आय आहे. आता पहा कसं असतं हे. लक्षात आलं? हे दोन बाजू समान आहेत. ह्यांना नावे दिली ए, बी आणि सी. एच्या समोर स्मॉल ए, बीच्या समोर स्मॉल बी आणि सीच्या समोर स्मॉल सी. कॅपिटल लेटर्स हे कोण दाखवतात आणि स्मॉल लेटर्स हे त्यांचे बाजू ह्यांच्या किमती दाखवतात. हे आत्ता जस्टच मी तुम्हाला सांगितलं. ओके, समद्विभुज त्रिकोण, आयसोसेलेस ट्रायंगल, ह्याचं क्षेत्रफळ, एरियाचं काय सूत्र असतं पहा. 1/2 गुणिले कोना लगतच्या बाजूंचा गुणाकार गुणिले साइन थिटा डिग्रीज. 1/2 गुणिले कोना लगतच्या बाजूंचा गुणाकार गुणिले साइन थिटा, हे त्याचं स्टँडर्ड सूत्र आहे. आता पहा हे कसं इम्प्लिमेंट इथे करायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला हा अँगल दिलेला आहे थिटा डिग्रीज. आता इथे बी आणि सी हे दोन्ही कसे आहेत? समान आहेत. हे बी इक्वल टू सी करा किंवा सी इक्वल टू बी करा, एकच आहे. ओके, आता मी ह्या ठिकाणी काय करतो, दोन्हीपैकी एकच लिहितो मी. बी, इथे पण बी आहे, इथे पण बी आहे, बरोबर आहे की नाही? हा अँगल दिलेला आहे, अँगल बी. मग इथे त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं होतं पहा. 1/2 गुणिले हा अँगल आहे, ह्या कोणाला लगतच्या बाजू, हा कोण, ह्या कोणाला लगतच्या बाजू म्हणजे ही एक बाजू आहे आणि ही एक बाजू आहे, बी सी आणि ए बी. म्हणजेच काय, ए इंटू बी. बी सी म्हणजेच, ओके तुम्हाला समजण्यासाठी बी सी लिहा.
म्हणजे अजून व्यवस्थितपणे तुम्हाला समजून जाईल. बी सी इंटू ए बी इंटू साइन बी डिग्रीज. साइन बी हा बी कोण जर दिला असेल तर त्याच्या लगतच्या बाजू कोणत्या आहेत, बी सी आणि ए बी. म्हणून 1/2 बी सी गुणिले ए बी गुणिले साइन बी. हा अँगल जेवढा असतो तेवढाच हा देखील अँगल असतो, हे तुम्हाला सांगायची गरज नाही. ठीक आहे. जर अँगल सी जरी दिला असेल तरी सूत्र हेच राहणार आहे. फक्त इथे काय चेंज होणार आहे, 1/2 बी सी गुणिले ए सी गुणिले साइन सी डिग्रीज. बी सी दोन्हींचं पाया हे एकच आहे. आता ए बी आणि ए सी, ए बी आणि ए सी हे दोन्ही काय आहेत, बीच आहे. ओके. साइन सी. जर तुम्हाला अँगल ए जर दिला असेल, इथं अल्फा डिग्रीज आहे एक्झाम्पलसाठी अँगल ए, तर मग कसं चेंज होतं, 1/2 कोणालगतच्या बाजूंचा गुणाकार, द प्रॉडक्ट ऑफ द ॲडजसंट साइड्स, द प्रॉडक्ट ऑफ ॲडजसंट साइड्स. आता हा अँगल आहे, ह्याच्या लगतच्या बाजू, अँगल एच्या लगतच्या बाजू कोणत्या आहेत, ए बी आणि ए सी. ए बी आणि ए सी गुणिले साइन ए डिग्रीज. लक्षात आलं. म्हणजेच हे थोडक्यात काय होईल, 1/2 बी स्क्वेअर, ए बी आणि ए सी म्हणजेच दोन्ही सेमच आहेत, 1/2 बी इंटू बी म्हणजे बी स्क्वेअर, 1/2 बी स्क्वेअर इंटू साइन ए डिग्रीज. हे असेल किंवा हे असेल समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र. आणि याचं परिमिती, ज्याला पेरिमीटर म्हणतो आपण, काय असतं, ए प्लस बी प्लस सी. हा मोठे कडा आहे. आता हे ए, इथं बी आणि हे सी. आता बी आणि सी एकच आहे, किंवा बी इक्वल टू सी लिहिलं आपण, किंवा सी इक्वल टू बी लिहिलेलं आहे. म्हणजेच काय होईल इथे, ए प्लस 2b सिंपल. हे क्षेत्रफळ आणि हे परिमिती. हे झालं समद्विभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ. ह्या प्रकारे काढतात. परीक्षेत तुम्हाला ह्या तिन्हीपैकी 1, 2, 3 ह्यापैकी कोणतंही एक सूत्र तुम्हाला वापरावं लागेल. फक्त हे जरी तुम्हाला माहिती असेल, 1/2 गुणिले कोणालगतच्या बाजूंचा गुणाकार गुणिले साइन थिटा, तर मग मात्र तुम्ही सूत्र हे तयार करू शकताय. जसं आता मी तुमच्या पुढे सूत्र हे तयार करून दाखवलेलं आहे. पुढचं त्रिकोण, समभुज त्रिकोण. समभुज म्हणजेच काय, सम म्हणजे समान, भुज म्हणजे बाजू. समभुज त्रिकोण, त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतात. इक्विलॅटरल ट्रायंगल. समभुज त्रिकोण आकृती कशी असते, तिन्ही बाजू समान असतात. तिन्ही बाजू समान असतात आणि तिन्ही कोनही समान असतात. ही बाजू आणि ही बाजू, ए बी आणि सी
तिन्ही कोन, इथे जर थिटा असेल तर इथे पण थिटा असतं आणि इथे पण थिटा असतं. शक्यतो समभुज त्रिकोण हे थिटा किती असतं? 60 अंश असतं. 60, 60 आणि 60. साहित्रिक 18, 180. ह्यापैकी एक बाजू जर ए असेल, एका बाजूला आपण जर ए नाव दिलं तर याचं क्षेत्रफळ, ज्याला एरिया आपण म्हणतो, √3/4 बाजूचा वर्ग, म्हणजेच √3/4 इंटू a². हे झालं त्याचं क्षेत्रफळाचं सूत्र, √3/4 a². आणि याचं परिमिती किंवा पेरिमीटर हे तिन्ही बाजूंची बेरीज, a + a + a म्हणजेच काय? 3a. तिन्ही बाजूंची बेरीज 3a हे त्याचं सूत्र असतं. हे अतिशय साधं आणि सोपं. √3/4 a² आणि ह्याचं पेरिमीटर हे 3 × a. आणि ह्याचं शेवटचं, ह्या त्रिकोणामध्ये शेवटचा जो प्रकार आहे, समभुज जसं असतं तसं विषमभुज त्रिकोण हे असतं. समभुज आणि हे शेवटचं विषमभुज त्रिकोण, ह्याला मात्र स्केलिन ट्रायंगल म्हणतात. स्केलिन ट्रायंगल. तिन्ही बाजू वेगळे आणि तिन्ही कोन वेगळे. ह्याला ए म्हणा, ह्याला बी म्हणा, ह्याला सी म्हणा. जर लिहिलं आपण ए च्या समोर स्मॉल ए, बी च्या समोर स्मॉल बी आणि सी च्या समोर स्मॉल सी, तर ह्याचं क्षेत्रफळ आणि परिमिती काय असतं ते आपण पाहूया. ह्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी ह्याचं अर्ध परिमिती काढतात, हाफ पेरिमीटर. हाफ पेरिमीटर त्याला एस असं एक ॲब्रिव्हिएशन दिलेलं आहे. हाफ पेरिमीटरला एस असं म्हणतात. आता पेरिमीटर म्हणजे काय? परिमिती. तिन्ही बाजूंची बेरीज, सर्व बाजूंची बेरीज a + b + c आणि त्याचा हाफ काढायचं म्हणजे त्याला /2. s बरोबर a + b + c/2. हे झालं s. अर्ध परिमिती, हाफ पेरिमीटर. आता ह्याच्यावरून ह्याचं क्षेत्रफळाचं सूत्र लिहितात. क्षेत्रफळ म्हणजे एरिया बरोबर बिग अंडर रूट s - a s - b आणि s - c. √s ब्रॅकेटमध्ये s - a, s - b आणि s - c. हे अशा प्रकारे हे जे ट्रायंगल किंवा त्रिकोण ह्याच्या कुटुंबामध्ये किंवा ह्याच्या फॅमिलीमध्ये हे 4 प्रकारचे ट्रायंगल्स हे असतात. ओके. ह्या 4ही त्रिकोणांचे क्षेत्रफळ आणि त्यांचे परिमिती कसे काढायचे हे आता आपण शिकलेलो आहोत. ह्याच्यामध्ये कुणाला काही जर समजलं नसेल तर खाली कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये मला लिहा आणि मला पाठवून द्या. ह्याचे पुढचे चौकोन आहे, वर्तुळ आहे आणि सुसम बहुभुजाकृती, ज्याला रेग्युलर पॉलिगॉन म्हणतात. तर प्रत्येक आकारांचे क्षेत्रफळ आणि त्याचे परिमिती असेल किंवा परिघ असेल हे कसे काढतात ते आपण पुढच्या सेशनला आपण पाहूयात. पण हा जो लेसन आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तुमच्या ह्या दैनंदिन व्यवहारामध्ये ह्या लेसनचा उपयोग होतो. परीक्षेसाठीही ह्याचा उपयोग होतो. प्रत्येक ट्रेड, भले तो फिटर असेल,
मशिनिस्ट असेल, प्लंबर असेल, शीट मेटल्स असेल, शीट मेटल्समध्ये तर खूप उपयोगाचं आहे. ओके. आत्ता जसं तुम्हाला सांगितलं, मॅसन, कार्पेंटर ह्या सर्व ट्रेडसाठी हे महत्त्वाचं आहे. वायरमन, इलेक्ट्रिकल ह्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे. सर्व ट्रेडसाठी हे एकंदरीत हा लेसन जो आहे तो इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे लक्षपूर्वक व्हिडिओज पुन्हा पुन्हा पहा. आणि जर काही ह्याच्यात शंका असतील, तुम्हाला काही समजण्यासाठी अडचण येत असेल, तर खाली एक कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आपले जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला जास्तीत जास्त सोपे करून सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. जर याच्यामध्ये अजून तुम्हाला तुमच्या काही आयडियाज असतील, तुम्हाला काही सुचवायचं असेल, तर कमेंट बॉक्समध्ये लिहून माझ्याकडे पाठवून द्या. प्रत्येकांच्या जे ओपिनियन्स आहेत त्यांचा हा विचार करण्यात येईल. हे जे काही चाललेलं आहे ते तुमच्यासाठी चाललेलं आहे. अभ्यास करा, नीट अभ्यास करा, नीट समजावून घ्या आणि परीक्षेसाठी तुम्ही म्हणजे तुमचा योग्य अशी तयारी तुम्ही करून घ्या. ठीक आहे. हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. जर माझा हा व्हिडिओ नक्कीच जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सोबतच जो बेल आयकॉनचं बटन आहे तो बटन दाबण्यासाठी विसरू नका. सुरक्षित राहा, घरीच राहा, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू. जय हिंद.